नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात धक्के बसायचं काही थांबत नाहीये. काँग्रेस पक्ष देशाबाहेरनं कोणतरी चालवतोय अशी शंका लोकांना सातत्याने येत होती. त्याच्यामध्ये जॉर्ज सोरोस किंवा चीन किंवा अन्य कोणीतरी त्याचा काहीतरी पक्ष चालवण्यामध्ये काहीतरी हात आहे असं लोकांना वाटत होतं. परंतु उबाटा सेना नेमकं कोण चालवतंय? हा पक्ष कोण चालवतंय हा प्रश्न लोकांना पडल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण एक तासाभरापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून उद्धव ठाकरेंच्या आदेशाने एक यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये 65 उमेदवारांची नावं होती. मी त्याच्यात वाचून दाखवतो. कृपया प्रसिद्धीसाठी माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, किती वेळा पहिल्यांदा उद्धव बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे, पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आलेली आहे. खाली सही शिक्का आहे. खासदार अनिल देसाई, नेते सचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणजे बघा, उद्धव ठाकरेंच्या आदेशाने उबाठा सेनेतली 65 जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि ही यादी जेव्हा प्रसिद्ध करण्यात आली तेव्हा महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची, ज्याच्यामध्ये संजय राऊतांचाही समावेश होता, बैठक संपली नव्हती. ही यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर काही 10-15 मिनिटांनी त्यांची पत्रकार परिषद झाली. लोकांना सांगण्यात आलं होतं ही पत्रकार परिषद खरं तर परवाच व्हायला हवी होती. मग परवा नाही तर काल नाही तर आज सकाळी नाही तर आज संध्याकाळी 4 वाजता करत करत साधारणतः 8:30 पावणे 9च्या आसपास ही पत्रकार परिषद पार पडली. आणि पत्रकार परिषदेत काय सांगितलं? पुढची तारीख पे तारीख म्हणजे पत्रकार परिषदेत सांगितलं की तिन्ही पक्ष 85 म्हणजे तिघांच्या मिळून 255 जागांवर सहमती झालेली आहे. मित्र पक्षांना 18 जागा सोडण्यात येणार आहेत. म्हणजे 15 जागांचा कुठेतरी गोंधळ आहे, कारण 255 अधिक 15 म्हणजे 270 आणि मित्र पक्षांना 18 मिळून 288 होतात. मग असं असताना उबाठा सेनेकडून स्वतःची यादी प्रसिद्ध केली जाणं आणि त्या स्वतःच्या यादीमध्ये अनेक उमेदवारांची नावं असणं, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा किंवा मग काँग्रेसचा दावा आहे किंवा या तिघांच्या मित्रपक्षांचा दावा आहे, आणि त्याच्यामुळे ही गोष्ट अधिक धक्कादायक आहे. अशा कुठल्या जागा आहेत ते खरं तर बघायला पाहिजे. या 65 जणांची यादी सगळी वाचू का नाही, कारण बऱ्याच ठिकाणी ती वाचून दाखवले, पण त्याच्यामध्ये ज्या खास करून विदर्भातल्या जागा आहेत तिथे काँग्रेसचा दावा आहे, त्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. ज्या रायगड जिल्ह्यातल्या जागा आहेत तिथे शेकापचा दावा आहे, आणि शेकाप आणि शरदचंद्र पवार यांचं किती गुळपीठ आहे हे सगळं माहितीच आहे. आणि त्यातल्या काही जागांवर शरद पवारांनी शेकापला पाठिंबा देऊन टाकलेला आहे, आणि काही जागांवर थेट शरद पवारांच्या पक्षाशी मतभेद निर्माण होतील अशी परिस्थिती आहे. वांद्रे पूर्व जी म्हणजे जिथे मातोश्री आहे त्या भागात मुस्लिम उमेदवार दिला असता तर जिंकण्याची शक्यता जास्त होती, पण तिथे वरुण सरदेसाईंना शिवसेना उबाठाने तिकीट देऊन टाकलेलं आहे. आणि ही जेव्हा यादी प्रसिद्ध झाली आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांनी हे सगळे 3 मोठे नेते पत्रकार परिषद घ्यायला आले, तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही तर सांगताय अजून मतभेद कायम आहेत, 85 जागा म्हणजे शरद पवार 85 जागा आणि 85+ जागा लढतील हे कोणालाही माहीत नव्हतं. म्हणजे 2 मांजरांच्या भांडणामध्ये माकडांनी जास्त लोणी खाल्लं, ही जी गोष्ट आपण ऐकली होती, तसं आपण ऐकत होतो की काँग्रेस 105-110 जागा लढणार, उबाटा सेना 90-95 जागा लढणार, आणि जर कोणाला तडजोड करायची असेल तर ती पवार तडजोड करणार. पण आता पवारांनी काँग्रेस आणि उबाटा सेने इतक्याच जागांवर लढायची
अधिकृत पत्रकार परिषदेत घोषणा झालेली आहे की 85 जागा त्यांना नक्की मिळणार आहे. म्हणजे ज्या 15 जागांवर मतभेद आहेत 255 ते 270 त्याच्यातलाही कदाचित छोटा वाटा पवारांना मिळू शकतो. म्हणजे कदाचित त्यांचा आकडा 86, 87, 90 पर्यंत जाईल आणि त्यांची एक एक सीट वाढली तशी उबाटा सेनेची आणि काँग्रेसची सीट कमी होईल. असं जर झालं तर काँग्रेसला 100 पर्यंत जाता जाता दमछाक होईल. कारण सगळ्याच्या सगळ्या सीट जरी काँग्रेसला दिल्या मतभेद असलेल्या तरी काँग्रेसचा आकडा 100च होत होतो. आणि असं असताना जेव्हा संजय राऊतांना विचारलं की मग ही लिस्ट कुठली, म्हणजे इकडे तुम्ही म्हणताय की अजून तिढा सुटलेला नाहीये, 85 जागांवरचा तिढा म्हणजे 85 तरी 255 जागांचा तिढा सुटलाय. मग ह्या 65 जागा आहेत या त्या 85 पैकी आहेत का त्या 65 पैकी अशाही जागा आहेत की ज्या तिढा न सुटलेल्या 15 जागांपैकी? तर त्याच्यावर संजय राऊतांनी सांगितलं की प्रशासकीय चूक आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून शिवसेना उबाठा मध्यवर्ती कार्यालयातून निघालेल्या यादीमध्ये प्रशासकीय चूक. म्हणजे हा काय खेळ म्हणलाय? म्हणजे का पक्षाची वर्गणी 2 ठिकाणी जाते आणि ती एका ठिकाणी गेली दुसरीकडे गेली नाही, काय म्हणजे याचा काय अर्थ करायचा काही कळत नाही. म्हणजे एवढे मतभेद पक्षांतर्गत आहेत का संजय राऊत तिथे बसून उबाटा सेनेचं काम करायच्या ऐवजी शरद पवारांचं काम करतायत? नाहीतर शरद पवारांच्या पक्षाला एवढ्या कशा जास्त जागा मिळाल्या हेही काही कळे नसं झालंय. आणि त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे की संजय राऊत जसा उद्धव ठाकरेंचा पेपर चालवतात, म्हणजे खाली नाव संपादक म्हणून मालक म्हणून उद्धव ठाकरेंचं असलं तरी होल अँड सोल सर्वे सर्वा संजय राऊतच आहेत सामनाचे. तसं सामना चालवता चालवता आता संजय राऊत उबाटा सेना पण चालवायला लागले की काय, उबाटा सेनेला किती जागा मिळवायच्या हेही तेच ठरवायला सांगितले की काय, की उद्धव ठाकरेंचे आदेशही त्यात तांत्रिक चुका असल्याचं असं सांगण्याचं धारिष्ट्य संजय राऊत दाखवू शकतात. याच्यातनं आपल्याला लक्षात येईल हा किती मोठा गोंधळ आहे ते. कारण याच्यामध्ये खास करून याच्यामध्ये बाळापूरमध्ये विदर्भातल्या उबाटा सेना लढणार आहे. नंतर अकोला पूर्व, वाशिम, बडनेरा, रामटेक तर काँग्रेसला हवीच आहे, त्यांनी ती सोडलेली नाही आहे. वणी, लोहा, नंतर मग कळमनुरीपासून सगळा मराठवाडा सुरू होतो. कळमनुरी, परभणी, गंगाखेड, सिल्लोड, कन्नड, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, वैजापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य. ठीक आहे, नाशिकमध्ये काही ठिकाणी कदाचित त्याच्यातला एक फॅक्टर होऊ शकतो. त्याच्यानंतर भिवंडीमध्येही त्यांनी दावा ठेवलेला आहे. भिवंडीमध्येही कदाचित काँग्रेसची लढायची इच्छा आहे. ओवळा, माजिवडा, कोपरी ठीक आहे, म्हणजे ठाण्यात काही मला वाटत नाही, पण ठाण्यातनं राजन विचारे आणि शिंदेविरुद्ध आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. बाकी जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये खास करून कुर्ला म्हणजे तिथे कदाचित होऊ शकतं. वांद्रे पूर्व, वरुण सरदेसाई तिथे काहीतरी होऊ शकतं. उरण, मनोहर भोईर तिथे मतभेद निर्माण होऊ शकतात. आणखी शेवटची यादी जर बघायला गेली तर गेवराई, धाराशिव, परांड्याला पण प्रॉब्लेम होऊ शकतो. राहुल ज्ञानेश्वर पाटील तिकीट डिक्लेअर केलं आहे, ती जागा शरद पवारांना हवी होती. सांगोल्यामध्ये पुन्हा शेकापला शरद पवारांनी घोषित करून टाकलेलं, तिथे त्यांनी दीपक आबा साळुंकेंना उबाटा सेनेने तिकीट देऊन टाकलंय. आणि त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर उबाटा सेनेतच नक्की कळत नाही आहे की कोणती यादी बरोबर आहे, कोण ठरवणार किती जागा लढायच्या. आणि हे फक्त त्या पक्षासाठी नाही पण देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे की पक्षाच्या प्रमुखांनाच जर डावललं जात असेल किंवा पक्षाच्या प्रमुखांचेच आदेश पक्षाचे खासदार सांगत असेल की त्यात तांत्रिक चुका आहेत, तर मग हा पक्ष नेमका कोण चालवतो हे ठरवायला पाहिजे. पण यातनं एक गोष्ट नक्की होतं, ते गरज के आए थे बिन बरसे ही चले गए. म्हणजे आपल्याला आठवत असेल 2019 पासून म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हापासून जागा वाटपाचे फॉर्म्युले आपण ऐकतोय. आणि तेव्हा सुरुवातीला तर बहुतेक ते काहीतरी 120 जागा आणि मग काँग्रेसला 60 जागा किंवा म्हणजे 120, 100 आणि 60 वगैरे अशा जागांपासून सुरुवात झालेली. मग लोकसभेपर्यंत, मग नंतर सरकार गेल्यावरही समसमान वाटप अशा प्रकारची चर्चा चालू होती. 95. लोकसभा निवडणुकीनंतर
मग काँग्रेस 105, यांना 95, राष्ट्रवादीच्या कमी, आणि आता प्रत्यक्षात उभाटा सेनेला 85 ते साधारणतः 90 जागा सोडल्या जातील असा अंदाज आहे. आणि त्यातल्याही कुठल्या 65 जागा त्या घोषित करतायत त्याची कोणाला खात्री नाही आहे. अशा प्रकारचा गोंधळ सुरू राहिला म्हणजे उद्धव ठाकरे समर्थक पत्रकारांनी तर हंबरडा फोडायला सुरुवात केलीच आहे की मोदी आणि शी जिनपिंग भेटले, त्यांच्यात मतैक्य झालं, पण महाविकास आघाडीचं मतैक्य काही होत नाही आहे. असं जर चालू राहिलं तर 220 जागा मिळवता मिळवता महायुतीच विजयी व्हायची ही भीती त्यांना वाटते. पण त्याच्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. त्याच्यात असं होत नाही आहे की नाना पटोले म्हणतात की आम्ही ही सीट लढू आणि बाळासाहेब थोरात म्हणतात नाही आम्ही रामटेकची सीट आम्ही उभाटा सेनेला सोडली, आम्ही वांद्रा पूर्व लढू. असं होत नाही आहे. काँग्रेस त्या मानाने अनेक चेहरे असले तरी हायकमांड ठरवणार म्हणून सगळेजण गप्प बसले. आणि त्यामुळे हा जो गोंधळ आहे तो जर रात्रीच्या रात्रीत आवरला नाही, म्हणजे हा आता रात्रीचा खेळ चाले तसा हा खेळ सुरू झाला नाही, तर महाराष्ट्रात उद्या कुठला तरी वेगळाच खेळ झालेला बघायला मिळू शकतो. हा जो गोंधळ आहे हा महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात खरोखरच एक अभूतपूर्व असा गोंधळ आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.